चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाला केली आहे। एकीकडे खरातवर गुन्हे दाखल होत असतानाच अत्याचाराचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आंबट शौकीनांचीही खैर नाही। नाशिकमधील भोंदूबाबा खरातचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नका असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। खरातचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तब्बल 70हून अधिक जणांवर सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत। सोशल मीडियावरील विकृतीला चाप लावण्यासाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते। सुरुवातीला कोपर गावात 3 आणि सातपूर पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हे दाखल झाले होते, मात्र आता हा आकडा 70च्या पार गेलाय। पोलिसांच्या या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ज्या पद्धतीने पीडित महिलांचे व्हिडिओ फोटो व्हायरल होत आहेत त्याला कुठेतरी आता चाप बसेल। आणि आता पुढची बातमी आपण बघणार आहोत। नाशिकमधील भोंदू खरातला विमानांची सोय करून देणारे सरकारमधले ते बडे नेते कोण असा सवाल केलाय खासदार संजय राऊत यांनी। खरातकडे 40 आमदार जात असल्याचा दावा खुद्द दीपक केसरकर यांनीच केलाय, त्यामुळे आता त्या 40 आमदारांची नावं जाहीर करण्याची मागणी राऊतांनी केली आहे। त्यावर केसरकरांनीही संजय राऊत यांना उत्तर दिलं। एकट्या चाकणकरच आहेत का? नाही, त्याच्यामध्ये राज्यातले आणि देशातले अनेक महत्वाचे नेते खरं म्हणजे आहेत। अनेक नेते स्वतः दीपक केसरकर म्हणतात, मीच का 40 आमदार तिथे जात होते? हे कोण सांगतंय? सत्ताधारी पक्षाचे एक आमदार सांगतो की मलाच टार्गेट करू नका, तिथे 40 आमदार त्या खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते। आता हे 40 आमदार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे। तिथे जाणारे मंत्री कोण हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे। ज्यावेळेला शिवसेनेमध्ये संघर्ष घडला आणि ज्या वेळेला उभाटाच्या वतीने महाराष्ट्र पेटवण्यासाठी जागोजागी दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यामध्ये मी ज्या प्रकारे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची बाजू ही महाराष्ट्रासमोर आणली, त्याच्यामुळे त्यांचा हा प्रयत्न असफल झाला। महाराष्ट्राची जनता ही शिवसेनेबरोबर राहिली आणि मुख्य प्रवक्ता म्हणून मी जी केलेली कामगिरी होती त्याच्यामुळे जे लोक अशा तऱ्हेचा असंतोष महाराष्ट्रामध्ये घडून आणू पाहत होते त्याच्यामध्ये विशेषतः संजय राऊत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा हा कट यशस्वी होऊ शकला नाही आणि या रागापोटी ते वेगवेगळी विधानं माझ्याबद्दल करत आहेत। नाशिकमधील भोंदू खरात विरोधात आतापर्यंत 10 गुन्हे एकूण दाखल करण्यात आले। त्यामध्ये महिला अत्याचार प्रकरणी 8 गुन्हे दाखल करण्यात आले, तर आर्थिक फसवणुकी प्रकरणी 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। या भोंदू बाबा विरोधात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे। मुनगंटीवार काय म्हणतायत बघूया। अशा घटना घडतात, जेव्हा आरोप होतात तेव्हा आपण कोणतीही चौकशी प्रभावित होऊ नये म्हणून अशा राजीनाम्याची मागणी लोक करतात, त्याच्यामध्ये चूक काहीच नाही आणि संबंधितांनी राजीनामा दिलाच पाहिजे। हा, त्यांना जर वाटेल की याची चौकशी योग्य पद्धतीने व्हावी ती योग्य पद्धतीने होईल, पण हे प्रकरण किती गंभीर आहे म्हणजे खरं तर कायद्याच्या चौकटीतच गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे हे कायद्यावर विश्वास असणारा मी एक नागरिक आहे। पण जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून मी त्यांच्यावरचे आरोप पाहतो ऐकतो तेव्हा माझ्यासारख्यालाही वाटतं की अशा व्यक्तीला कोर्टाच्या माध्यमातून न्याय देता चौकामध्ये उभं करून प्रत्येकाने एक एक सुई टोचत साऱ्या सुई टोचत टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे असं माझ्या मनात जेव्हा येतं। याचं कारण आहे त्यांनी केलेले अघोरी कामं, किती वाईट कृत्य केलं। दरम्यान भोंदू खरातला गुरुचं स्थान देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना दुसरा मोठा धक्का बसलाय। चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। याआधी त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलेलं। भोंदू खरातचे पाय धुतानाचे तसंच खरातसोबतचे अनेक फोटो समोर आल्यानंतर चाकणकरांविरोधात विरोधक आक्रमक झाले। यानंतर सातत्याने चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। अखेर चाकणकरांना आपल्या दोन्ही महत्वाच्या पदांचा राजीनामा द्यावा लागला। तर रुपाली चाकणकरांना आणि सुनील तटकरेंना या प्रकरणी सहआरोपी करावं अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली। चाकणकर आणि तटकरे हे नेहमी खरातच्या संपर्कात असायचे, तसंच खरातला स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे विरोध करायचे, त्यामुळे कोकाटेंना मंत्रिपद मिळू नये असा आग्रह खरातने तटकरेंना केला होता की नाही याचं स्पष्टीकरण मिळावं अशी मागणीही लवांडे यांनी केली। लवांडे यांच्या आरोपांना राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी उत्तर दिले।
रुपाली चाकणकर जणू काही त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिले, त्याच्यामध्ये खरोखर आरोपी आहेत. सुनील तटकरे आरोपी आहेत. हे दोघ जण वारंवार नाशिकच्या विमानतळावर उतरून तिथून गाडीने त्या ठिकाणी अनेक वेळा गेलेले आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये जोपर्यंत सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर सहआरोपी करून यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत नवनवीन प्रकरणं आणखी जी काय आहेत ती पुढे येणार नाहीत. विकास लवांडे, गांडुळासारखी आपली वळवळ बंद करा. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा काल दिलेला आहे. निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि भोंदू बाबा, कॅप्टन अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. दरम्यान चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया